मार्क्सवादी किसान सभा आणि सीटूचा येवला तहसीलवर मोर्चा निघाला। विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आलं। गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी या मोर्चात केली गेली। विविध मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा निघाला होता। याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। काय सांगाल की काय मागणी आपल्या? आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे वनजमीन पिढून पिढी आमच्या ताब्यातली जी वनजमीन आहे परिची ती कायद्यानुसार वनजमीन आमच्या संपूर्ण नावावर झाल्या पाहिजे। याच्यासाठी कायदा झाला 2006 सालाचा। त्याच्यानंतर तो कायद्याची अंमलबजावणी 2008 चालू झाली, पण त्या कायद्याची अंमलबजावणी कायद्यानुसार झालेली नाहीये, म्हणून हा जलभरो करावा लागला। तर ती जमीन ताब्यातली संपूर्ण जमीन नावावर होत नाही, झालेली नसल्यामुळे आम्ही ही जमीन नावावर याच्यासाठी संपूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये हा जलभरो आंदोलन केलेलं आहे। पश्चिम विभागामध्ये जो जलभरो झाला होता त्याच्यात नांदगाव येवला आणि चांदोड हे तालुके वगळले होते, म्हणून किसान सभेने ना राज्य कमिटीने असं म्हणजे निर्णय घेतला की जो राहिलेले त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जलभरो घेतलाय। त्याच्यासाठी हे आंदोलन जे लोकांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होण्यासाठी हे आंदोलन पुकारले। एकूणच बघितलं तर अक्षरशः मोठ्या संख्येने या जेलभरो आंदोलनाला या ठिकाणी पक्षाचे विविध पदाधिकारी व गायरान जमिनी आमच्या नावावर करावा अशा विविध मागण्यासह हा आंदोलन आता तहसील कार्यालयावर दाखल झालेला आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।